हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम खुसखुशीत खस्ता अशी मूग डाळ कचोरी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल एकदम मस्त अशी झालेली आहे। आपण एकदम सोप्या पद्धतीने ही बनवलेली आहे, बघू शकताय एकदम मस्त झालेली आहे। तेवढीच एकदम टेस्टी आणि एकदम मस्त एकदम खुसखुशीत खस्ता एकदम झालेली आहे। तुम्ही बघू शकताय भरपूर असं आपण हे सारण भरून बनवलेली आहे, बघू शकता आणि एकदम खुसखुशीत होते। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम 1 कप मी मूग डाळ घेतलेली आहे। ही आपल्याला भरपूर पाणी घालून अशी धुवून घ्यायची आहे। इथे बी बघा पाणी घालून घेते याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ चोळून अशी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे बघू शकता ही डाळ मी आता स्वच्छ धुवून घेते। बघा 3 ते 4 वेळा ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये भरपूर पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून आपण ही 2 तास भिजण्यासाठी ठेवायची आहे। इथे पाणी घातलेलं आहे, झाकण ठेवून ही मी 2 तास चांगली भिजवून घेणार आहे, म्हणजे छान भिजली जाते। 2 तासानंतर इथे बघू शकताय डाळ आपली छान भिजलेली आहे, बघू शकता एकदम मऊसूत झालेली आहे। आता आपण ही पाणी काढून नितळत ठेवणार आहे। इथे बघू शकताय मी ही डाळ नितळत ठेवलेली आहे। आता याच्यातलं पाणी नितळते तोवर आपण दुसरं तयारी करायची दुसरी। इथे पाणी नितळते तोवर आपण याचा मसाला बनवूया। इथे बघा, सर्वप्रथम मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये इथे 2 छोटे चमचे मी इथे धने घातलेले आहेत। इथे बघू शकताय 2 छोटे चमचे धने आणि त्याच चमच्याने 2 छोटे चमचे बडीशेपमुळे छान चव लागते, नक्की घाला। आणि इथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, त्याच चमच्याने अर्धा चमचा इथे काळे मिरी घेतलेले आहेत आणि 2 इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या। आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। मी काढून घेते बघा इथे। आता दुसरीकडे आपल्या डाळीतलं पाणी पण नितळलेलं आहे। आता डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि बिना पाणी घालता ही डाळ पण जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। इथे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकताय बिना पाणी घालता ही डाळ पण जाडसर वाटून घेतलेली आहे। असं बघू शकताय हाताला हे जाडसर असे कण लागले पाहिजेत, जाडसर वाटून घ्यायची। ही डाळ पण मी काढून घेते। इथे आता कढईमध्ये आपण हे मसाला छान असं हे आपण सारण बनवणार आहे, त्यासाठी इथे 1 पळीवर मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले, हलकं गरम झाले की त्यामध्ये हा मसाला घालायचा वाटून घेतलेला। एकदम गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय 2-3 मिनटं मी परतलेलं आहे। आता त्यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायची आहे। हिंग आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे बघू शकताय हिंग पण मी परतून घेतलेली आहे 1 मिनिटवर। आता त्यामध्ये मी इथे पाव कप बेसन घालते। अंदाजे हे बेसन 30 ग्राम आहे। बेसनमुळे आपल्या सारणाला बाइंडिंग छान येतं, चव छान लागते, त्यामुळे बेसन जरूर घाला। बेसन आपल्याला एकदम कमी गॅसवर लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता बेसन मी चांगलं परतून घेतलेलं आहे 5 ते 7 मिनटं। आता याच्यामध्ये बेसन परतल्यानंतर 1 चमचा खिसलेलं आलं घेतलेलं आहे। आलं घालून आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, कच्चेपणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आलं चांगलं परतलेलं आहे। आता यामध्ये आपण वाटलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे। इथे मी मूग डाळ घालून घेते आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मूग डाळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि चांगलं आणि डाळीतलं मॉइश्चर घालवून घ्यायचं आहे, जे काही ओलावा असेल तो आपल्याला घालवून घ्यायचा आहे। इथे मीडियम फ्लेम केलेली आहे आणि याला छान असं सतत हलवत मी छान असं हे परतून घेतलेलं आहे। 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता या पद्धतीने हे छान परतून घेतलेलं आहे। 5 ते 7 मिनटानंतर आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालणार आहे, 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे, 1 चमचा इथे धनेपूड घालून घ्यायची आणि इथे 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि 1 छोटा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे।
सगळं मी साहित्य एका चमच्याने घातलेलं आहे बघा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला इथे हे छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे एकदम लो केलेली आहे आणि राहिलेलं मॉइश्चर घालून घ्यायचं आहे. इथे मी नंतर आणि याला 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. सगळं मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि छान असं हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे. स्टफिंग आपलं छान तयार झालेलं आहे. 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. इथे बघू शकता छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. हे तुम्ही असं बनवून फ्रीजमध्ये 1 महिनाभर असं ठेवू शकता. छान असं राहतं बघा. हे आपण आता गरम आहे पूर्णपणे थंड करून घेणार आहे बघा. हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड होते तर आपण दुसरं तयारी करायची आहे. हे थंड होते तर पीठ मळून घेणार आहे. इथे बघू शकताय सर्वप्रथम इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. अंदाजे हा 300 ग्राम मैदा आहे. इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हातावर चोळून ओवा घालायचा, मिक्स करून घ्यायचा आपण हे मीठ आणि ओवा घातल्यानंतर. आणि याच्यामध्ये मी तूप घालणार आहे, पण तूप गरम वगैरे केलेलं नाही, फक्त वितळवून थंड करून घेतलेलं आहे. तूप घट्ट असेल तर वितळवून तुम्ही थंड करून घाला, गरम वगैरे घालायचं नाही. इथे बघू शकता हे अंदाजे तूप मी 50 ग्राम घेतलेलं आहे. हे तूप मी यामध्ये घालून घेते बघा. गरम वगैरे केलेलं नाही, थंडच आहे बघा. रूम नॉर्मल टेम्परेचरचं आहे बघा. इथे बघू शकता तूप घालून मी सगळं मैद्याला लावून घेणार आहे. मैद्याला व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे. इथे सगळं मी तूप मैद्यामध्ये व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे बघा. याची मूठ वळते का बघा, याची मूठ छान वळली जाते. इथे आपण घातलेले याच्यामध्ये तूप परफेक्ट आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगलं सॉफ्ट असं हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला घट्ट करायचं नाही पीठ, सॉफ्ट आपल्याला मुलायम एकदम आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता एकदम मुलायम असं सॉफ्ट मी मळून घेतलेलं आहे. म्हणजे छान कचोड्या आपल्या तयार होतात, एकदम खस्ता अशा होतात बघा, खुसखुशीत. एकदम मुलायम असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे 15 मिनटं. याच्यावर ओलं कापड आपण याच्यावर झाकून 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहे. ओलं कापड करून घेतलेलं आहे बघा. झाकून 15 मिनटासाठी ठेवायचं आहे. इथे बघू शकताय 15 मिनटानंतर हे छान असं भिजलेलं आहे. भिजल्यानंतर हे छान अजून मुलायम छान झालेलं आहे. पुन्हा याला 1 मिनटं असं मळून घ्यायचं आहे. बघू शकताय भिजल्यानंतर अजून हे छान असं झालेलं आहे बघा. आता याचे आपण गोळे करून घेणार आहे छोटे छोटे. तुम्हाला हव्या त्या तुम्ही आकारामध्ये लहान मोठे करू शकता. मी या पद्धतीने करून घेते बघा. इथे मी गोळे बनवून घेते म्हणजे पटपट आपल्याला कचोडी बनवायला सोपं जातं बघा. इथे या पद्धतीचे मी गोळे बनवून घेते. इथे तेवढ्या आपल्या पिठामध्ये 10 ते 12 आपले गोळे झालेले आहेत बघा. 12 गोळे झालेले आहेत. आता हे झाकून ठेवायचं राहिलेलं. आणि इथे बघा बिना पीठ लावता मी असंच हे बनवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मैदा लावू शकता. इथे याची मी वाटी बनवून घेते. याला छान असं व्यवस्थित असं गोल करून नंतर याची वाटी बनवून घ्यायची बघा. आपल्याला पीठ लावायची सुद्धा गरज पडत नाही. या पद्धतीने पीठ आपलं छान असं आहे बघा. यामध्ये मी या चमच्याने सारण भरते बघा. थोडंसं दाबायचं सारण भरून, जे व्यवस्थित असं हे सारण यामध्ये बसतं बघा. आणि याला या पद्धतीने मी सारण भरून घेते. आणि आपल्याला सारण आत दाबत असं साईडचं पीठ वर काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय छान असं हे मी कचोडी बनवून घेते. वरचं जे राहिलेलं पीठ असतं हळूच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. आणि छान असं याला प्रेस करत बघा सगळीकडे असं पसरलं जातं सारण. प्रेस करत छान असं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये असं हातानेच याला आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने बघा कचोडी बनवून घ्यायची बघा. मस्त जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा कचोड्या बनवून घ्यायच्या पटपट अशा. इथे बघा याच पद्धतीने मी कचोड्या बनवून घेते बघा. छान कचोडी आपली तयार झालेली आहे. इथे मी याच पद्धतीने 5 ते 6 इथे मी बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने. आणि तेल आपल्याला इथे बघू शकताय तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही बघा.
आपला छोटासा गोळा टाकला की हलकेसे बुडबुडे यायला पाहिजे एवढंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही, नाहीतर वरच्या साईडने कचोरी तळली जाते आणि आतून कच्ची राहते बघा. अशी कचोरी टाकली की हलकाशा याला बुडबुडे आल्या पाहिजेत एवढंच गरम करून घ्यायचं. तेलात बसतील तेवढ्याच मी घालून घेते. 4 ते 5 इथे मी घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या छान अशा तळल्या जातात तर दुसऱ्या बनवून घ्यायच्या. इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर ह्या अशा फुलून वर येतात बघा. अशा वर आले की तेल सोडायचं आणि नंतर पलटी करून छान अशा खाली वर करत आपण ह्या तळून घ्यायच्या. आणि गॅसची फ्लेम इथे 2 मिनटं हाय करायची, नंतर एकदम कमी करून तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकताय मनानेच ह्या छान फुललेल्या आहेत. बघू शकताय मी छान वरून असं तेल सोडून याला छान तळून घेतलेले आहेत बघा. ला कलर बघा छान येतो बघा आणि आतून छान खुसखुशीत होतात अशा कमी गॅसवर तळल्या की. इथे बघू शकताय छान कलर आलेला आहे. तेल नितळून मी काढून घेते बघा. मस्त बघून कळत असेल एकदम खुसखुशीत अशा होतात बघा एकदम कमी गॅसवर तळल्या की. आणि तूप पण आपण छान घातलेलं आहे त्यामुळे या छान खुसखुशीत खस्ता एकदम झालेल्या आहेत. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेल्या आहेत. परफेक्ट अशा आपल्या झालेल्या आहेत. हलवाईसारख्या एकदम छान होतात बघा. मस्त ह्या तळलेल्या आहेत. दुसऱ्या तळताना गॅस बंद करायचा आहे आपल्याला, म्हणजे तेल जास्त गरम असतं. तेल थोडं थंड करून नंतर घालायचं. इथे बघू शकताय राहिलेल्या आपण तळून घ्यायच्या. इथे बघू शकताय त्या पण मी छान अशा घालून तळून घेणार आहे बघा. जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच घालून छान तळून घ्यायच्या. इथे बघू शकताय ह्या पण छान तळलेल्या आहेत. मस्त टम्म फुगलेल्या आहेत. बघू शकताय ह्या पण मी तेल नितळून काढून घेते. छान अशा आपल्या कचोऱ्या तयार होतात बघा. मस्त फुलतात बघा. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तर तुमच्या छानच होणार बघा. एकदम परफेक्ट अशा बनल्या जातात बघा. नक्की या पद्धतीने एकदा करून बघा. एकदम खुसखुशीत आणि खस्ता एकदम होतात बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेले आहेत. एकदम खस्ता होतात बघा एकदम मस्त. इथे बघा सगळ्या मी कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची पण अशी तळून घेतलेली आहे बघा. तुम्ही ह्या अशा सुद्धा खाऊ शकता चहाबरोबर किंवा चटणीबरोबर खावा. एकदम मस्त सॉसबरोबर खावा. छान लागतात बघा मस्त. नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने मूग डाळीची खस्ता खुसखुशीत एकदम कचोरी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम छान झालेल्या आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त एकदम खुसखुशीत आणि एकदम छान असं सारण भरलेल्या झालेल्या आहेत. बघू शकताय आणि छान मस्त होतात बघा. नक्की एकदा करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तर तुमच्या मस्तच होणार. आणि करून बघा आणि कमेंटमध्ये ज़रूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही खुसखुशीत मूग डाळीच्या कचोऱ्या नक्की बनवून बघा. तुमच्या पण छानच होणार. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.